स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मिसळ पाव आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग। खूप 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 साऱ्या फ्लेवर्सची कॉम्प्लेक्सिटी आणि एक रांगडं झणझणीत रूप ह्याने आपला मिसळ पाव नटलेला आहे। महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारे मिसळ सर्व होते, जशी काही कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ। प्रत्येकाची चव आणि साहित्य थोडेफार प्रमाणात वेगळे, पण प्रत्येक चव भन्नाट। तर अशा भन्नाट चवीचा एपिटोम असणारी मिसळ आज आपण बघणार आहोत माझ्या पद्धतीने किंवा माझ्या स्टाईलने। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। मिसळ आपण काही टप्प्यांमध्ये करणार आहोत, कारण मिसळमध्ये ना वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स असतात, साहित्य असतात आणि ते कंबाईन आपण करतो एका मिसळच्या डिशमध्ये। त्यामुळे त्या टप्प्याटप्प्यामध्ये या रेसिपीची आपण सुरुवात करूया। आपण सगळ्यात पहिले कट किंवा रस्सा बनवून घेऊ, त्याच्यानंतर मटकीची एक उसळ पण बनवून घेऊ आणि त्याला लागणारी बटाट्याची भाजी पण बनवून घेऊ। आपण एक पॅन घेतलाय आणि सगळ्यात पहिले आपण करतोय वाटण, जे आपल्याला रश्श्यासाठी किंवा कटसाठी लागणार आहे। सगळ्यात पहिले ऍड करूया तीळ। तीळ भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती, थोडेसे ब्राऊन होईपर्यंत। जसे जसे आपण मसाले भाजून घेऊ तसं तसं एका बोलमध्ये ते जमा करत राहू, कारण नंतर आपल्याला त्याची एक पेस्ट बनवायची आहे। एका बोलमध्ये काढून घेऊ। ऍड करूया खसखस आणि तशीच भाजून घ्यायची आहे। ऍड करते सुकं खोबरं, ते पण भाजून घ्यायचं आहे। असं छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला सुकं खोबरं परतून घ्यायचं आहे। खसखस, सुकं खोबरं आणि तीळ ह्यासाठी आपण कुठल्याही तेलाचा वापर केलेला नाहीये ते भाजताना, कारण ह्या तिघही पदार्थांना स्वतःच्या अंगचं तेल असतं, त्यामुळे आपण त्याचंच टेम्परिंग करतो आहे। तिघही शक्यतो वेगवेगळं भाजून घ्या, एकत्र भाजू नका, नाहीतर ना सगळ्या गोष्टी एकत्र जळण्याचे चान्सेस असतात। आता सगळे गरम मसाले आपण भाजून घेणार आहोत। थोडंसं पॅनमध्ये ऍड करते मी तेल। ऍड करते सगळ्यात पहिले धणे, नंतर जिरे, शहाजिरे, दालचिनी, मिरं, वेलची, बडी इलायची किंवा मोठी इलायची, थोड्याशा मेथ्या, स्टार एनिस किंवा बादल किंवा चक्री फूल, लवंग आणि दगडफूल। सगळं व्यवस्थित नीट परतून घ्यायचंय। मंद गॅसवरती हे परतून घ्यायचं आहे, जास्त नाही करायचंय, थोडंसंच। मगाशच्या मिक्सचरमध्ये आता हे ऍड करूया। त्याच पॅनमध्ये परत घेऊया थोडंसं तेल। ऍड करूया आलं, ऍड करूया लसूण। मिसळमध्ये लसूण आणि आल्याचं प्रमाण थोडं कमी असतं आणि त्याचा फ्लेवर जो आहे डॉमिनंट तो गरम मसाल्याने होतो। ऍड करूया सुक्या लाल मिरच्या, व्यवस्थित परतून घ्यायचं। आलं, लसूण आणि मिरची पण चांगली भाजून झाली आहे। आपण या मिक्सचरमध्ये ती मिक्स करून घेऊ। मी कांद्यांना थोड्याशा चिरा मारून डायरेक्ट कांदे मी आता गॅसवरती ठेवतेय आणि आपण असे हे भाजून घेऊ। आपले कांदे छान असे मस्तपैकी रोस्ट करून झालेले आहेत, ते आता काढून घेऊ आणि थोडेसे क्लीन करू। व्यवस्थित आता क्लीन करून घेऊ ते। हे पण या मिक्सचरमध्ये ऍड करूयात। मिक्सरमध्ये आपल्याला हे आता छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी आपण ह्यामध्ये ऍड करूया, मिनिमम क्वांटिटीमध्ये करूया, खूप नको, आणि एकदम बारीक वाटण करायचं आहे याचं। कट्टासाठी लागणारं वाटण हे तयार आहे। आपल्याकडे ना खूप सारे पाहुणे किंवा गेस्ट येणार असतील तर मिसळ पाव ही डिश खूप आयडियल ठरते। एक तर मिसळ पाव चवीला खूप चमचमीत आणि भारी लागते, त्यानंतर ती पोटभरीची आहे। याची सगळी तयारी ना तुम्ही आधीच करून ठेवू शकता आणि जेव्हा गेस्ट येणार असतील तर तेव्हा होस्टला ना ती जास्त वेळ किचनमध्ये एंगेज ठेवत नाही। आता आपण करणार आहोत बेसिक उसळ मटकीची आणि रस्सा वेगळा करणार आहोत। ही बेसिक मटकीची उसळ आहे। कुकरमध्ये घालतोय तेल, घालूया मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला। ऍड करूया मटकी, नीट मिक्स करून घ्यायचंय। ऍड करूया मीठ, ऍड करूया पाणी,
या मटकीमध्ये मी थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलंय, कारण एकच आहे की काही काही लोकांना ना तिखट जास्त चालत नाही आणि आपला जो कट असतो किंवा रस्सा असतो ते थोडासा तिखट असतो. जर त्यांना तो जास्त घ्यायचा नसेल तर ते ह्या रस्स्याचा थोडासा वापर करू शकतात. आणि ह्यामध्ये आपण थोडंसं जास्त पाणी ह्याकरता ठेवतोय कारण ह्यातला स्टॉक आपण नंतर कटसाठी किंवा रस्स्यासाठी वापरणार आहोत. या उसळीची आपण आता एक शिट्टी काढून घेऊ. आता उसळ तयार आहे. आपण आता बटाट्याची भाजी करून घेऊ. कढईत टाकू थोडंसं तेल. कढईत तेल टाकल्यानंतर टाकूया जिरं मोहरी, त्यानंतर हिंग, कढीपत्ता, आलं मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट परतून घ्यायचं आहे. ॲड करूया हळद, ॲड करूया उकडलेला आणि बारीक चिरलेला बटाटा, ॲड करूया मीठ. ही बटाट्याची भाजी आपल्याला थोडीशी गाळ करायची आहे, त्यामुळे असं नीट प्रेस करून घ्या. एक वाफ आणून घेऊ. आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता बनवतोय आपण मिसळची जान असणारा रस्सा किंवा कट. सर्वप्रथम घेऊया तेल, खूप सारं. तेल तापलं की त्यामध्ये ॲड करूया कांदा बारीक चिरलेला. कांदा आपल्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांदा असा छानपैकी रिड्यूस होईपर्यंत किंवा कमी होईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. आता ॲड करूया मगाशी केलेलं वाटण. वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्या. कंटिन्युअसली हलवायचं आहे, मंद गॅस ठेवायचा आहे, कारण यामध्ये खोबरं असतं, खसखस असतं, ते जळण्याचे चान्सेस असतं. हळूहळू मसाला शिजत राहतो आणि बाजूला तेल सोडत राहतो, पण ह्या प्रक्रियेला कमीत कमी 15 मिनिटं तरी लागतील. हळूहळू या वाटणाला एक अशी चमक येत राहते, तो कमी होतो, तो रिड्यूस होतो आणि बाजूला तेल पण सोडायला लागतो आणि त्याचबरोबर त्याचा कलर पण थोडासा डार्किश टर्न होतो. आणि ह्या स्टेजला आपल्याला टाकायचे आहेत दुसरे मसाले. ॲड करूया काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद. मिसळ तुम्हाला अजून चांगलीच झणझणीत हवी असेल तर तुम्ही थोडंसं स्ट्रॉंग तिखटाचं वर्जन पण वापरू शकता, जशी काही संकेश्वरी मिरची. या स्टेजला सगळं एकदम छान मिक्स करायचं आहे. हात जरा फास्टच हलवायचे आहेत, नाहीतर आपला मसाला खाली चिकटू शकेल. आता ह्यामध्ये ॲड करूया पाणी. पाणी टाकून उकळी आल्यानंतर अशी ही तर्री वर येते. ॲड करूया मीठ, मिक्स करून घेऊया. आता कमीत कमी 20-25 मिनिटं आपल्याला हा रस्सा किंवा कट आहे तो मस्तपैकी उकळायचा आहे. थोडंसं पाणी तुम्ही जास्तच ठेवा, कारण आपण 20-25 मिनिटं हा कट उकळणार आहोत, त्यामुळे ते आटण्याचे चान्सेस असतात. आता यामध्ये आपण ॲड करतोय मगाशी जी आपण उसळ शिजवली होती त्यातलं थोडंसं पाणी आणि ॲड करतोय थोडासा लिंबाचा रस. लिंबाचा रस टाकणं हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला त्याची चव आवडत नसेल तर तुम्ही ती स्टेप स्किप करू शकता. ॲड करूया मस्तपैकी कोथिंबीर. मिसळीसाठी लागणारा कट किंवा रस्सा तयार आहे. आता आपण मिसळ सर्व करूया. आपण मगाशी बनवलंय ही बेसिक मटकीची उसळ. त्याच्यानंतर मी हा इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. मगाशी आपण ही बटाट्याची भाजी पण बनवली होती. त्याच्यानंतर हा आपण बनवला आहे कट किंवा रस्सा. त्यानंतर हे फरसाण घेतलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, लिंबू आणि पाव. सगळ्यात पहिले घेऊया आपण प्लेटमध्ये मटकी. ॲड करूया मगाशी केलेली बटाट्याची भाजी. ॲड करूया कट. ॲड करूया फरसाण. ॲड करूया कांदा. टॉप करूया कोथिंबीर बरोबर आणि सर्व करूया लिंबाबरोबर. आज आपण बनवली महाराष्ट्राची फेवरेट झणझणीत मिसळ. माझ्या स्टाईलने ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. जर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. चला भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन, बाय बाय.